हिंदू धर्मात अधिक मासाला मोठे महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करताना भावी पिढीवरही त्याचे संस्कार व्हावेत, संस्कृतीचे जतन व्हावे. या अनुषंगाने महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आलं आहे. श्रद्धा लॉन्स येथे 31 मे पर्यंत हा धर्म सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. यावेळी समस्त भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी भागवत कथेचे सार भाविकांपुढे कथन केली. या कथेतील विविध पैलूंचे सादरीकरण होत असताना भक्तगण त्यात रममाण झाले होते. नमस्कार, मी अविनाश अमृतकर. आज श्रीमद भागवत कथा चा दुसरा दिवस आहे. कालपासून भागवत कथा सुरू झाली आहे. संत श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या वाणीतून आपण ही भागवत कथा ऐकत आहात. आणि कालपेक्षा आजही गर्दी जास्त आहे. आज श्री महंत जी महाराज आज यांचे आगमनही झाले कथा ऐकण्यासाठी. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने कथा ऐकण्यासाठी तपोवनात श्री साई श्रद्धा लॉन्स इथे उपस्थित राहावे. रोज संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये. जय श्री राधे. आज भागवत कथेचा दुसरा दिवस आहे. तर आज भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात आणि याच्यात नाशिकच्या तपोभूमीत अधिक मासानिमित्त भागवत कथा चालू आहे. तरी सर्वांनी ज्ञानरसाचा आणि पुण्यरूपाचा लाभ घ्यावा. आज द्वितीय दिवशी भक्तिचरणदासजी महाराज महाकुंभ प्रमुख यांचं आज आगमन झालेलं आहे. त्यांच्या हस्ते आज पूजाविधी झालेली आहे. तरी सर्वांनी आज इथे नाशिकमध्ये हजेरी लावे. 4 ते 7 संध्याकाळचा प्रोग्राम आहे. तरी सर्वांनी कार्यक्रम उपस्थित पुण्यरूपी सर्वांनी सर्वांचा लाभ घ्यावा आणि वाढवावा. जय श्री राधे. या दरम्यान स्वामी भक्तिचरणदास यांची विशेष उपस्थिती राहिली. या भगवत कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.